नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, समाजवादी पार्टी आणि अखिलेश यादव यांनी आपण जाणता की लोकसभेच्या इलेक्शनमध्ये काँग्रेसबरोबर त्यांची युती होती आणि या युतीमुळे काँग्रेसला इतका फायदा झाला की एकतर रायबरेलीमध्ये राहुल गांधी निवडून आले. त्यांनी त्याच्याकरता वायनाडची सीट सोडली, कारण त्यांच्याकरता एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे की परत त्यांना UPच्या पॉलिटिक्समध्ये एंट्री मिळते आहे. आणि अमेठीवरनं त्यांनी स्मृती इराणीला हरवलं. हा पण एक मोठा विजय म्हणायला हवा काँग्रेसचा. पण मित्रांनो, ह्या दोन्ही गोष्टी सहज शक्य झाल्या याचं कारण त्यांच्याबरोबर यावेळी समाजवादी पार्टी होती काँग्रेसबरोबर. एकट्या काँग्रेसच्या बळावरती त्यांनी एवढा मोठा विजय मिळवणं शक्यच नव्हतं. आणि तुम्ही देशाच्या पातळीवरती जर बघाल, म्हणजे UPमध्ये तर चांगलं यश मिळालंच काँग्रेसला. समाजवादी पार्टीलाही 37 जागा मिळाल्या, न भूतो न भविष्यती. म्हणजे मुलायम सिंग यादव असतानाही एवढ्या जागा मिळाल्या नसत्या, एवढ्या जागा अखिलेश यादवला मिळाल्या. पण त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसचाही फायदा करून दिला. हे सगळं झालं. पहिलं अधिवेशन झालं. आता पहिलं जे अधिवेशन झालं लोकसभेचं, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी घडल्या मित्रांनो. आणि त्याच्यामुळे एक अशी कुठेतरी राजकीय वर्तुळामध्ये आज चर्चा आहे की 99 जागा मिळाल्यानंतर काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा कॉन्फिडन्स इतका भयानक वाढलेला आहे की लोकसभेमध्ये अध्यक्षांची निवडणूक जेव्हा होती तेव्हा आपला उमेदवार देताना काँग्रेसनी कुठल्याही सहकारी पक्षाला कॉन्फिडन्समध्ये घेतलं नाही, विश्वासात घेतलं नाही. एवढंच नाही तर त्याच्यानंतर राहुल गांधींनी केलेलं भाषण, त्याच्यानंतर मोदींच्या भाषणाच्या वेळी जी काही काँग्रेसची मंडळी वेलमध्ये आली आणि त्यांनी जो गोंधळ घातला, याच्यामुळे कायम चर्चेत कोण राहिली तर काँग्रेस आणि राहुल गांधी. आणि वेळेस 37 जागा मिळवूनही ज्यांनी काँग्रेसला परत एक पाय रोवायला उत्तर प्रदेशमध्ये मदत केली, अशी समाजवादी पार्टी बॅकफूटवर गेली, मागे गेली. कोणी चर्चाच करेना त्यांच्या यशाची ना त्यांची. जी काही चर्चा होते ती राहुल गांधी आणि काँग्रेसचीच होते आहे. आणि आत्ता जे प्रकरण घडलं परवा हाथरसमध्ये, एक बाबा आणि त्याच्या कथा वाचनाच्या वेळी जे काही चेंगराचेंगरी होऊन 150-150 माणसं मृत्युमुखी पावले, त्या ठिकाणी राहुल गांधी जेव्हा गेले सांत्वन करायला लोकांचं तिथल्या, आणि जे काही एक राजकीय भेट त्याने दिली, त्याच्यामुळे कुठेतरी परत एकदा राहुल गांधी चर्चेत आले. आणि मित्रांनो, असं आहे की राहुल गांधी आणि काँग्रेसने आता हे बरोबर ताडलेलं आहे की आपल्याला जर UPमध्ये जर परत आपली जी काही पहिली गेलेली जी आपली पत आहे ती जर मिळवायची असेल तर UPमध्ये आपल्याला जबरदस्त आपला प्रेझेन्स दाखवणं गरजेचं आहे. पण हा प्रेझेन्स दाखवता दाखवता एक अशी गोष्ट होते आहे की त्याच्यामुळे कुठेतरी समाजवादी पार्टी मागे पडते आहे. आणि 2027 साली, म्हणजे लगेचच, आता 24 चालू आहे, 27मध्ये निवडणुका येणार आहेत विधानसभेच्या. आणि त्याची सगळी तयारी सगळ्या पक्षांकडनं चाललेली आहे. भाजपाकडनं तर ॲज युजल ते नेहमीच निवडणुकीच्या तयारीत असतात असं ते म्हणतात, आणि त्यांनीही तयारी केलेली आहे, तयारी करतायत. कारण त्यांना जो काय सेटबॅक बसला भाजपला ह्या 24च्या निवडणुकीमध्ये, त्याच्यावरती बरंच मंथन चाललेलं आहे आणि ते ओव्हरकम करणार. पण ही जी विधानसभेची निवडणूक आहे ती समाजवादी पार्टी आणि अखिलेश करता खूप महत्त्वाची आहे जिंकणं. जर त्यांचे 37 खासदार असतील तर तुम्ही लक्षात घ्या की त्यांच्या अपेक्षा, त्यांचे जे समर्थक आहेत त्यांच्या अपेक्षा किती हाय असतील. आणि असं असताना कुठेतरी काँग्रेस परत एकदा तिकडे हावी होते आहे का उत्तर प्रदेशमध्ये, आणि जर ती तशी हावी झाली तर ती समाजवादीची मतं खाईल. एवढंच नव्हे तर काँग्रेसचा इतिहास आहे की जे राज्यातील पक्ष असतात,
स्थानिक पक्ष जे असतात, छोटे मोठे पक्ष, त्यांना गिळंकृत करण्याचं काँग्रेसचं धोरण राहिलेलं आहे. आणि हे जर धोरण कायम राहिलं आणि जे राहणार निश्चित, तर येणाऱ्या काळामध्ये असं म्हणतात की अखिलेश यादव आणि समाजवादी पार्टीकरता फार मोठा धोका आत्ताच निर्माण झालेला आहे. आपल्याला आठवत असेल की लोकसभेमध्ये जेव्हा राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरती जेव्हा पंतप्रधान भाषण देत होते, थँक्स गिविंग जेव्हा भाषण त्यांचं चाललेलं, त्याच्यामध्ये पंतप्रधानांनी हा मुद्दा उचलून धरलेला आणि त्याने एक शब्द वापरला की काँग्रेस ही परजीवी आहे. परजीवी म्हणजे दुसऱ्याच्या जीवावरती निवडून येणारी अशी पार्टी आहे. आणि त्यांनी दाखवून दिलं आकडेवारी सकट की काँग्रेस यूपीमध्ये फक्त आणि फक्त समाजवादी पार्टीचा पाठिंबा मिळाला म्हणून इतक्या जागा मिळवू शकली. आणि त्याचं परत एक ज्याला म्हणतो कमबॅक काँग्रेसचा झालेला आहे यूपीमध्ये. पण तो झाल्यानंतर लगेचच काँग्रेसला आता हे जाणवलेलं आहे की आपल्याला अजून इथे आत घुसायचं आहे. आणि ते जितके आत घुसायचा प्रयत्न करतील तितकी जी स्पेस आहे, पॉलिटिकल स्पेस, ती समाजवादी पार्टीची ते खाणार आहेत. कारण समाजवादी पार्टीकडे यादव, दलित आणि मुस्लिम ही ही वोट बँक आहे. आणि आता कुठेतरी जर राहुल गांधी इतक्या जोरदारपणे आणि प्रियांका गांधी जर घुसणार असतील आणि विविध इव्हेंट्स करणार असतील किंवा जिथे काही घटना घडल्या तिथे जर जाणार असतील, तर निश्चित फोकस हा त्यांच्यावरती असणार आहे. आणि तो फोकस जसं जसं वाढत जाईल तसं समाजवादी पार्टीची वोट बँक ही त्यांच्याकडे मूव्ह करेल, त्यांच्या दिशेने जाईल. आणि हा धोका कुठेतरी अनेकांनी पंतप्रधानांसकट अखिलेश यादव आणि समाजवादीच्या पार्टीच्या लक्षात आणून दिलेलं आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये जेव्हा 2027ची निवडणूक जवळ येईल तेव्हा कदाचित ही जी युती आज आपल्याला दिसते आहे, अलायन्सच्या अंतर्गत समाजवादी पार्टी आणि काँग्रेस, ह्या जे काही युती आहे ती राहील असं आज तरी वाटत नाही. याचं कारण असं की समाजवादी पार्टीच्या लक्षात आता हळूहळू यायला लागलेलं आहे की आपण जितकं काँग्रेसबरोबर जाऊ तितकी आपली वोट बँक जी आहे ती काँग्रेसच्या दिशेने वळू शकते. आणि जर 2027च्या निवडणुकीमध्ये ती जर वोट बँक पूर्णपणे काँग्रेसकडे गेली तर समाजवादी पार्टी सत्तेत येणं शक्य नाही. तो एक स्थानिक पक्ष आहे, ज्याला आपण म्हणतो की स्टेट लेवलचा पक्ष आहे. त्याचा जो हेतू आहे तो निश्चित दिल्लीमध्ये जाऊन काही करण्याचा नाही आहे, तर त्यांना राज्यामध्ये सत्ता हवी आहे. हेच मित्रांनो महाराष्ट्रातही घडते आहे. यावेळच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल की सगळ्यात जास्त जागा काँग्रेसने जिंकलेल्या आहेत. त्याच्यामुळे आज जरी शिवसेनेला असं वाटत असेल उभाठाला की आपल्याला इतक्या जागा मिळाल्या, बऱ्यापैकी जागा मिळाल्या, 9 जागा मिळाल्या मला वाटते उभाठाला, पण काँग्रेस त्यांच्यावरती भारी आहे आज तरी असं दिसतं आहे. आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आताच तुम्हाला माहिती आहे की संजय राऊत आणि नाना पाटोले एक दुसऱ्यावरती गुरगुरत आहेत. कारण शिवसेनेला कळलेलं आहे की जर आपण काँग्रेसला जर ढील दिली किंवा काँग्रेसला जर आपण आताच रोखलं नाही तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आपल्यावरती हावी होऊ शकते. एवढंच नाही तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचा मुख्यमंत्री राज्यात बसू शकतो. त्याच्यामुळे आत्तापासूनच शिवसेनेने कुठेतरी काँग्रेसवरती पंजा मारायला सुरुवात केलेली आहे किंवा त्यांना रोखायचे प्रयत्न होत आहेत. आणि हे होणार आहे मित्रांनो, जसजशी काँग्रेस वाढत जाईल. आज 99वरती आहे ती देश पातळीवरती, पण राज्य पातळीवरती सुद्धा जे स्थानिक पक्ष आहेत ते पक्ष जे काँग्रेसच्या बरोबर युतीमध्ये आहेत त्यांच्याकरता काँग्रेस ही अत्यंत धोकादायक आहे. काँग्रेसचा इतिहास आहे की त्यांनी आतापर्यंत प्रादेशिक पक्षांना वाढवून दिलेलं नाही आहे. प्रादेशिक पक्षांना कसं दाबायचं, कसं त्यांना आपल्या कैयात घेऊन आपल्याशी युती करून मग त्यांचा गाशा गुंडळायचा, याच्यामध्ये काँग्रेस एक्सपर्ट आहे. तोच प्रयोग येणाऱ्या काळामध्ये उत्तर प्रदेशमध्ये होऊ शकतो आणि महाराष्ट्रातही होऊ शकतो. अर्थात
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेना या बाबतीमध्ये सजग आहेत. त्याच्यामुळे काँग्रेसचे मनसुबे काही एवढ्या सहजासहजी साध्य होतील असं वाटत नाही. पण एक राजकीय विश्लेषक म्हणून आणि आपणही जर राजकारणाचे अभ्यासक असाल, राजकारणात जर आपल्याला इंटरेस्ट असेल, तर ह्या 2 राज्यामध्ये काँग्रेस आणि प्रादेशिक पक्ष तिथले जे त्यांच्याबरोबर युतीत आहे ते राजकारण कसं पुढे जातं हे पाहणं उत्कंठावर्धक असेल. मित्रांनो, आपण बोलूच त्याच्यावरती वेळोवेळी चर्चा करू. आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.